शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। राज्यातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। या योजनेतून मिळणारी वार्षिक आर्थिक मदत ही शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरते। त्यामुळे 7व्या हप्त्याबाबत अचूक माहिती मिळवण्यासाठी सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता वितरित झाल्यानंतर साधारण 9 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा होती, मात्र अद्याप तो जमा झालेला नाहीये। या विलंबनामुळे सोशल मीडियावर विविध अफवा पसरत आहेत। काहींनी रक्कम वाढवण्याबाबतही दावे केले आहेत, परंतु विश्वांच्या सूत्रांच्या माहितीनुसार या अफवांना कोणतेही तथ्य नाहीये। हप्ता निश्चितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। निवडणुकीपूर्वी मदतीची वार्षिक रक्कम 15,000 रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण सध्या ती रक्कम वाढवण्यात आलेली नाही। योजना पूर्वरत असून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळतील। यामध्ये केंद्र सरकारकडून 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये। मित्रांनो, या हप्त्याचा लाभ राज्यातील सुमारे 96 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे। यामध्ये जवळपास 4 लाख शेतकरी असे आहेत ज्यांना मागील थकीत हप्त्यांचा लाभ मिळणार आहे। या सर्वांसाठी मिळून तब्बल 1900 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे। कृषी विभागाने त्यासाठी तयारी केली असून निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल। शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील आहेत। शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे का हे तपासावे। बँक खात्याची माहिती आधारशी लिंक अद्ययावत असणं बंधनकारक आहे। कुठलीही समस्या आल्यास महाडीबीटी पोर्टल किंवा जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा। 7वा हप्ता कधी केव्हा मिळणार ते पाहूया। कृषी विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार 7वा हप्ता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे, मात्र अंतिम तारीख केवळ अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल। शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता सरकारच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे याच आठवड्यात तुमच्या खात्यावर नमोचा 7वा हप्ता कधी पण जमा होऊ शकतो। धन्यवाद।